संजय दिना पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर आपल्या विरोधकांना आक्रमक भाषेत उत्तर दिलं। माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, नाहीतर स्मशानात, असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला। त्यानंतर राऊतांनी थेट शिवीगाळ करत पाटलांनी अंगावर येऊन दाखवण्याची भाषा केली आहे। बघूयात। बंदुकीचे हातवारे आणि धमकी। आधी संजय दिना पाटलांचा इशारा, राऊतांकडून पाटलांना ओपन चॅलेंज। ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवाने उत्तर देण्याची भाषा ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली गेली, पण आता याला प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटलांनी धमकीवजा इशारा दिलाय। मी पोलिसांच्या वगैरे भरोशावर नाही, मी प्रत्येक गोष्ट सोबत घेऊन फिरतो। वाकड्या नजरेनं बघितलं तरी मी घरात घुसून मारतो, असं संजय दिना पाटलांनी म्हटलं। इतकंच नाही तर माझे वडील असताना काही जण आले होते, तेव्हा मी 5 लोक मारली, असा खळबळजनक दावाही पाटलांनी केला। यासोबत त्यांनी बंदुकी संदर्भात काही हातवारे सुद्धा केले। यानंतर संजय राऊतांनी आक्रमकपणे संजय दिना पाटलांवर हल्लाबोल केलाय। तर राऊतांनी आक्रमकपणे इशारा दिल्यानंतर संजय दिना पाटलांनी मात्र राऊतांवर काहीही नाराजी नसल्याचं म्हटलं। तसंच राऊतांचे आपल्यावर उपकार असल्याचंही म्हटलंय। मी लागतो ना आदाला, चल नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी। चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू। बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस। हे धंदे करायचे नाही। गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं। परत ही भाषा करायची नाही बंदुकीची। ती बंदूक तुझ्या हातली जाईल। चला, मला बोलायचं आहे ते बोललोय मी। ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी। बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना। चल आता बघतो मी। अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं। हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? हे बंदूक काय दाखवतात का आम्हाला? संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगला मला मान सन्मान दिला। मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे। मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचे लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली, त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती। 2009 मध्ये परत मला खासदारमध्ये किरीट सोमय्याच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली, त्याच्याबद्दल त्यांचा माझा एहसान आहे। जोपर्यंत ते खूप काय बोलू द्या, मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात। मला त्यांच्या विरुद्ध बोलायचं ना, मला ज्याच्याबरोबर प्रॉब्लेम होता त्याच्याबद्दल मी सांगितलं। यासोबतच राऊतांनी राजूल पाटीलच्या उमेदवारीसाठी संजय पाटलांनी तमाशा केला होता, असा दावा केला। तर संजय दिना पाटलांनी मात्र ठाकरेंनी मनसेकडे उमेदवारी जाऊ नये म्हणून माझ्या मुलीला उमेदवारी दिल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे मनसे नेते किल्लेदार यांनी मात्र संजय दिना पाटील खोटं बोलतायत, असा दावा केला। त्या मुलीच्या उमेदवारीसाठी त्याने किती तमाशा केला हे आपल्याला माहित असेल। उमेदवारी दिल्यावर सुद्धा ते खोटं बोलतायत। मिंदे गटात गेल्यामुळे त्यांना खोटं बोलायची जास्त सवय लागलेली आहे। ते मिंदे गटात गेल्यावरती एक खोटं बोलण्याची नशेची गोळी देतात ते, बरं का? हां, ती तोंडात ठेवूनच बोलायचं असतं। हां, तर ती भांगेची गोळी जी आहे खोटं बोलण्याची, ती घेऊन सगळे बोलतायत। त्या मुलीसाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली। ती जी जागा आहे त्यासाठी मनसेच्या उमेदवार, मला वाटतं माझगावकर, त्यांच्यासाठी आग्रह होता आणि त्यांना देण्यासंदर्भात भूमिका होती। तो पक्षाचाच आमच्या जागा जरी असली, पण मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो, इथपर्यंत मजल गेली होती। आम्ही तिकीट मागितली नव्हती। ती मनसेला सीट जाऊ नये म्हणून जबरदस्ती ती बंदूक आमच्या खांद्यावर ठेवली। आम्ही सीट मागितली नव्हती। आम्ही त्यांना सांगितलं होतं नको म्हणून, हातपाय जोडले होते, रडून सांगितलं मी माझ्या मुलीने। तुम्हाला फोटो पाठवतो, सर्व पाठवतो, जे नेते मंडळी होते त्यांना सांगतो। आम्ही मागितली नव्हती, ती मनसेला नको जाऊ म्हणून बाबा माझ्या गळ्यावर टाकला। आता मला बोलतात आम्ही परत राजीनामा विड्रॉ करायला पण गेलो होतो, तेव्हा पण थांबवलं। तेव्हा हे जे आता मोठे बाता करतात आहे ना, पाया पडत होते। की त्यावेळेला संजय दिना पाटलांनी स्वतःच्या मुलीसाठी काय प्रेस्टिज केलं होतं ते मला चांगलं माहिती आहे, कारण त्या प्रोसेसमध्ये मी होतो। खूप मोठ्या लेवलचं प्रेस्टिज केलं होतं ते आत्ता जे बोलत आहेत एक सपशेल खोटं बोलत आहेत। आणि त्यांची मुलगी जी आहे ती काय एकटी बाहेर पडली ना तर तिचं डिस्क्वालिफाय होईल, ती कळलं का?
त्यामुळे हे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत असं काही नाही आहे. ते आता खोटं खोटं काहीतरी बोलत आहेत, नको त्या काहीतरी सिनेरिओ तयार करायचा प्रयत्न करतात. आमच्या अनिशा ताई आहेत ना, जर तिथे अपक्ष राहून 8,000च्या वर मतं घेतात तर त्या पक्षातून राहिल्या असत्या तर मला सांगा ना किती भरघोस मताने आल्या असत्या. परंतु प्रेस्टिज त्यांनी केली होती, त्यात काही वाद नाही. आमच्या नांदगावकर साहेबांनाही विचारा ना, तेही प्रोसेसमध्ये होते तेव्हा. बंडखोरी केल्यानंतर आता संजय दिना पाटलांवर आरोपांच्या फैरी ठाकरेंच्या नेत्यांकडून झाडल्या जात आहेत. पण आता धमकी आणि बंदुकीच्या इशाऱ्यापर्यंत राजकीय टीका टिप्पणी येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत्या काळात आरोपांमधला आक्रमकपणा आणखी वाढतो की वातावरण थोडं शांत होतं हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.